मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी सोनूच्या हजबंडची वरात जी आहे ती आलेली आहे। तर हे दुसऱ्या पाड्यावरून आलेले आहेत। तर हे मी शूट करते। हे आम्हाला रूम इकडे एका साईडला दिलं, जिथे आम्ही रोडला उतरलो मेन रोडला त्या पलीकडच्या बाजूला आम्हाला रूम दिला होता। तर रात्री आम्ही सगळे थकले होतो आणि कोणाच्याच मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं, त्यामुळे मी रात्री काही शूट नाही केलं। आम्ही 1:30-2 वाजेपर्यंत डान्स केल्यानंतर सकाळी 4 वाजेपर्यंत सगळेजण गप्पा मारत बसलो होतो बाहेर, काय चाललंय काय नाही, कारण की परत आता आम्हाला काय माहिती कधी गप्पा मारायला भेटत नाही भेटत। त्यानंतर आम्ही सगळे झालो रेडी आणि रेडी होऊन आम्ही गेलो रूमवरती जिथे लग्न होणार आहे तिथे। आणि तुम्ही बघू शकता सगळेजण खूप छान रेडी झालेले आहेत। तर आम्ही सगळ्यांनी लेंगाच घालायचं ठरवलेलं, पण एंड मुमेंटला बोलतात ना असं, तर मग काही लोकांनी साडी घातलेली आणि मी तुम्हाला माझ्या लेंग्याचा लुक दाखवते। तर मी गुजराती लुक केला होता लग्नासाठी स्पेशली, असं काही नाही। आणि नंतर मग आम्ही बाहेर जाऊन उभा राहिलो। अक्षदा वाटप सुरू झालेल्या होत्या, सगळ्यांच्या हातात अक्षदा दिलेल्या। काल जिथे हळद होती तिथेच लग्न आहे, त्यांच्या दारातच दादा अक्षदा वाटत आहेत। आणि तुम्ही बघू शकता नवरदेव हजीर झालेले आहेत। आता सोनूचं वेट करतील आणि नंतर मग लग्न लागेल। तर ह्यांच्यामध्ये काहीतरी वेगळी पद्धत दिसते, बॅग वगैरे। ये डालने का ना अक्षत, अक्षत अभी डालने का है, अक्षत अभी डालने का है क्या? मेरे को बता। मंत्र पढ़ेंगे ना तभी तेरे मोबाइल में निकलना मेरा तेल भी लगा रहेगा, इधर दे मोबाइल रिकॉर्ड करना है। 1x कर 2x। ये कुछ खा रहा है, क्या खाया है? तम्बाकू का है। ये देख, अबे निकाल में निकाल, निकाल में निकाल। अबे तू नीचे होके निकाल ना। ब्राइटनेस बढ़ा ले, नहीं दिख रहा रहेगा तो। फटाक से हाथ उतरा है। शादी कर रहे हैं।
सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? फिर से नमस्कार. थँक्यू. आणि नंतर आम्हाला सांगितलं की सप्तपदीला अजून टाईम आहे. मग आम्ही सगळे जेवायला गेलो कारण की मुलांनी आमच्या खूपच त्रास दिला होता. आणि माघारी येऊन बघितलं तर सप्तपदी इथे झालेली आहे. आता जे काही रिच्युअल्स बाकी आहे ते मी तुम्हाला दाखवेन. मी रिसेप्शनला नाही थांबणार आहोत, पण जोपर्यंत आहोत तेवढं सगळं मी तुम्हाला नक्कीच शूट करून दाखवेन. दोन्ही हात थोडा असेल थोडासा अग्निवरती जास्त हात धरू नका. औम क्षमे स्वरक्षमे यज्ञोपतिते नमस्कार जश्च नूनम तस्मत् उपतिमः. दोघांनी म्हणायचं औम. हम ने औम. तू सांगितलेलं माझ्या टायमाला नाव घेऊन दे की नाव गेला अर्धा तास घालून तोपर्यंत आम्हाला ते चांगले वापरते. सप्तजी वधूशेषकात एकाच प्रसंगामध्ये सुखासन सुजीमध्ये हा स्वाहांत दक्षिणे पाच देवी वामसुधा विपरीत दक्षिण तोमर गीतपातन्न मेषारूढचट्टपद गौरवर्ण महत्सः धूम्रदोषित सप्ताचे समकामदः आत्मा कुमासीन एवं रूपोतः आग्नेय पुरुषो रक्त सर्वदेवमयोव्यः धूम्रकेतु तस्मिन् आग्नेय इदन्न मम. ती वाटी उचल तुपाची तुझ्या हाताला हात लाव. थोडं तूप असं 5 वेळा व्हायचं अग्नीला पसरून व्हा अग्नीमध्ये. ये ही सर्वामरह विवाह मुनि प्रवदे रभित विजिष्ट तेजोवतां लोकवर्णेन साधु माधुरं पाहि कवे नमस्ते. भो अग्नेह विवाहन वैश्वानर सर्वदेवमय सर्वदेवता मुखदात वेदसुनपात कृष्णानुहुद्वस बृहद्भानु सप्ताचे दुर्पावकेळावयाय तुभ्यवां सर्वकर्म प्रपूर्णिं पूर्णात्मनि आग्नेय पुरुषो रक्त सर्वदेवमय व्यः तस्मिन् अग्निमागय जन्म. दोघांनी हात जोडायचे म्हणायचे अद्भ्यो नमः. अद्भ्य इदन्न मम. कसा अरे वीडियो निकालू मैं. लोकल लोकल अरे मी पडेन एक दिवस. 2 मिनिटं थांब. अगं उभा काढ ना. उभा असं बस. फटाफट फटाफट हेल्प लोकल लोकल. ही अशीच आहे. ऐसा क्या हा बघू बघू काय आणलंय. तुम्हाला थोडा थ्रिल नको का काहीतरी. हे काय दिलंय. बसा मांदी घालून सगळं काढू. फाड. ए गिफ्ट ओपन केलेलं आहे. बघा फुल काय. ऑफ एनर्जी. हा केला खाल्लाय दूध पिलंय अंगूर. अरे थांब ना जरा 2 मिनिटं थांब. कर कर बाई. ब्लॉग बनला तर पाठव यांना. एक काम कर. हे फक्त काय बघितलं तू वाव करायला. असं काय दिले रे बाई. स्टॅम्प पॅड किधर आहे. हा हा स्टॅम्प. हे घ्या. फोटो काढायचे. पहिले सिंगल सिंगल अंगोटा आणि नंतर दोघांचा. पहिला फोटो अरे तू काय तुझा फोटो बंद कर ना. हे बघा तुम्ही इथे उठवा. तू इथे उठव आणि परत दोघांनी हात. हा ठीक आहे.
तू कशी काढते? हा काढते इथे लावायचं. हा तू इथे लाव पपेटी घेतात आणि इथे अभी हार्ट शेप थांबा, थांबा, असं पकडा. जागा ठेवा ना. अजून लावा नाही तर ते उठणार नाही ना. हा आज चांगला लावा पहिले ढंग से लगा बे. हा चल दुसरा परत कर हा, थांब. हा आणि तू असा उलटो. एक लाख करा, ए congratulations. भाई काम कर बघ अरे join करा ना, join करने करा का ना. ना नीचे खींच हा आता हार्ट आहे ए, व्हिडिओ घे आमच्या सगळ्यांचा. हा हे घ्या एक असा फोटो. मंडल आभारी आहे जेवण खाऊन जावा हो गया ना. एक फोटो लेने मेरे बेटे का नहीं आया था अभी तक फोटो पटकन. तर नंतर मी काही शूट नाही केलं. आम्ही गिफ्ट दिल्यानंतर सगळ्यांनी रूमवरती जाऊन चेंज केलं, सगळं आवरल्या बॅगा वगैरे आणि आम्ही पुन्हा निघालो आहोत रेवस बंदरसाठी. सोनूचा भाऊ आम्हाला गाडीतून घेऊन निघालेला आहे. तर नंतर काही शूट केलंच नाही मी, कारण की खूपच आम्हाला एकची बोट कशी पण करून पकडायची आहे, कारण की घरी जायला म्हणजे डॉकयार्डला जायला 3 वाजतील, जेणेकरून 3-4 आणि मग तिथून पुढे सगळ्यांना 1.5-2 तास लागणार आहे. मी सगळ्यात लांब राहते खारघरला, तर मला जास्तच टाईम लागणार आहे. सो आम्ही तयारी करत होतो की लवकर जेणेकरून आपण 1 वाजता पोचू, बट आम्हाला तसं काही झालं नाही. 1:30 वाजता सोनूचे 12:30चे तांदूळ 1:30ला पडले आणि मग नंतर दुसरी जी बोट होती ती 3ची बोट होती, म्हणून मग आम्ही पटापट आवरलं आणि पटकन जेणेकरून येऊन, तर बोट 5 मिनटासाठी थांबली होती. आम्ही बरं झालं लवकर आलो आणि पटकन जाऊन बोटमध्ये बसलो. तर खूपच छान झालं सोनूचं लग्न, तुम्ही बघितलंच. आम्ही देखील सगळ्यांनी खूपच एन्जॉय केला, खूपच मजा आली. जेवणाचं वगैरे मी काही शूट नाही केलं, कारण की पोरांनी आम्हाला खूपच त्रास दिला होता आणि एक तर आमचा आवरा त्यांचा आवरा, त्यांच्याकडे लक्ष द्या, भूक लागली, हे आलं ते आलं, असंच आमचा सगळा टाईम गेला. मी येताना बघू शकता सगळेजण लिटरली खूप थकलेले होते, एवढे की काही विचारू नका. कारण की आम्ही एका रूममध्ये सगळेजण होतो, मम्मी वगैरे ते झोपले होते, बट आम्ही लोक गप्पा मारत बसलो होतो, कारण की लवकर आता भेट होणार नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. कधी मी मेमध्ये येईन रिद्वीची सुट्टी लागल्यानंतर, तेव्हाच मग आमचं बोलणं होईल. आणि पुन्हा एकदा आम्हाला बर्ड्स लागलेले आहेत, छान सनसेट होत होता. 5:30-6 तर आम्हाला होणारच आहेत रेवसवरून डॉकयार्डला भाऊच्या धक्क्याला पोचायला. मग तिथून आम्ही जाणार आहोत डॉकयार्ड स्टेशनला आणि स्टेशनवरून अर्धे जण जे आहेत ते कुर्ल्याला जाणार आहेत आणि अर्धे जण आम्ही जाणार आहोत खारघरला, म्हणजे मी आणि माझी मम्मी. ये देखो बुक्कड़ हमारे ग्रुप की बच्ची छोटी खुद ही खा रही है. अबे उधर जूम कर इधर इधर देखो सनसेट भी हो रहा है. तर तुम्ही बघू शकता खूप छान सनसेट झालेला आहे आणि येता वातावरण तर खूपच छान होतं, म्हणजे असं की बोटीतून उतरायचं मनच करत नव्हतं, कारण की आम्ही साधारणतः 3:30-4च्या सुमारास निघालेलो. मग त्यामुळे वातावरण कदाचित असं असू शकतं. तर इथून आम्ही जाणार डॉकयार्डला, मग डॉकयार्डवरून बघू आता ट्रेन कितीची भेटते कितीची नाही. आणि आम्हाला फिश मार्केट देखील चेक करायचे, मम्मी बोलत होती, पण माहीत नाही संध्याकाळची असतं की नाही, तर ते देखील आम्ही जाऊन चेक करणार आहोत. बघूया, जर ओपन असेल तर फिश घेऊन जाईन, थोडेफार सुक्केवाले, ओले तर नको आहेत सध्या, बट सुक्केवाले. सोनूच्या लग्नानंतर रिसेप्शन आणि वरात देखील होती. तिच्या मम्मीने खूप फोर्स केला होता आम्हाला थांबण्यासाठी, बट असं की सगळेजणं जे आहेत माझे फ्रेंड्स लोक सगळेजणं ऑफिसला जातात, तर मंडेला सगळ्यांचं ऑफिस होतं. ऑलरेडी सॅटरडे सगळेजणं सुट्टी घेऊन आले होते. पहिलं तर आम्ही डिसाईड केलेलं की हाफ डे घ्यायचा, बट नंतर बोललं की आपल्याला पोचायला खूपच उशीर होईल आणि मेन हळद नाही बघायला भेटली तर मग काय करणार तिकडे जाऊन. मग सगळ्यांनी सॅटरडेला देखील सुट्टी घेतलेली आणि थकून मंडेला पण सुट्टी घ्यायच्याच विचारात आहे, तर बोललं की नको थांबायला, थांबलं की बराच उशीर होईल. मग त्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो. त्यानंतर मग मी नंतर तर काही शूट नाही केलं भाऊच्या धक्क्याला वगैरे. फिश तर आम्हाला काही भेटले नाही, ते सकाळी असतं मार्केट ओपन, तिथे आम्ही एन्क्वायरी केली. त्यानंतर ट्रेनने आम्ही गेलो घरी आणि जेवण जे काय आहे ते मम्मी बोलली की आपण आता पार्सलच घेऊन जाऊया, सौरव तर बाहेरूनच खाऊन येतो आणि पप्पा तर गावालाच गेलेले. मग मी म्हटलं चायनीज घेऊया, बिकॉज इंदोरला जे आहे ते आमच्या इथे नॉनव्हेजवाला चायनीज नाही भेटत. मग म्हटलं की चायनीज घेऊन जाऊया, रिद्वीला पण आवडतं, मला देखील आवडतं. मग घरी जाऊन काय बनवायचं पण टेन्शन नाही. मग काही नाही, आम्ही घरी पोचलो, जेवण घेऊन गेलो, घरी जाताना जेवलो आणि नंतर आराम केला. तर असा होता आमचा आजचा पूर्ण दिवस.
तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.